बोलतच असं तिचं काहीतरी. परवा मी तिला बघितलं 10,000ची साडी नेसून 5व्या मजल्यावर जातीये. पहिला माळा या विंग मध्ये त्यात. अगं असं नाचायचं असतं का सांग? 10,000 सणवार आहे का काही, उत्सव आहे का काही, मग कशाला नेसायची एवढी? दाखवायला श्रीमंतीचा माज असू नये कधी, आहे ना. आता बघ आम्ही पण श्रीमंत आहोत, दाखवतो कधी माज. माझी मुलगी श्रीमंतांच्या घरात दिली आहे ना, राजवाडे. पण सून तुमची खूप गोड आहे हो. आणि आता तर व्हॅलेंटाईन डे पण जवळ येतोय. चला आपण पण करूया साजरा इन ऍडव्हान्स. या 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 या. सगळ्यांना व्हॅलेंटाईन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. हे घ्या, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. व्हॉट द हेल? हा, व्हॉट आर यू डुईंग? का केलं ते तुम्ही असं? का घेतला ना माझा बुके? कोणीच फुलं घेतली, एवढं काय आहे त्यात? दुसऱ्यासाठी आणलेलं गिफ्ट आपण घेऊ नये एवढी तरी समज आहे ना तुमच्यामध्ये, तर तुम्ही का केलं तसं? तुम्ही बघा ना तुमच्या पाहुण्यांना. तुम्ही गॉड, तुम्ही ना यू आर जस्ट अपॉर्च्युनिस्ट, यू नो. I can't take this anymore. I just. अधीरा, या तुमच्या सरप्राईजच्या नादात स्वानंदी मॅडमचं बीपी केवढं शूट झालं असेल. या इकडे तुम्ही. या तुम्ही बसा आधी. बसा बसा. नाही म्हणजे तुम्ही बसा. मला सांगा, तुम्हाला चहा कॉफी किंवा डॉक्टरला विचारून काही औषध वगैरे अहो ऐका, एवढं काही नाहीये, म्हणजे ठीक आहे मी. उगाच हा काय चेष्टा करण्यासारखा विषय? नाही अजिबातच नाही, कारण चेष्टेचा विषय असता तर मी ऑल द वे माझी कामं सोडून इथे आले नसते. आले की नाही धावत धावत. आणि इथून मला घाबरवलं. म्हणजे समर, तिला तुझ्या तब्येतीची काळजी आहे. मग मला नाहीये? आहे. माणुसकी नावाची काही गोष्ट असते की नाही? माणूस की कुठे आली इथे? अरे समर, ती काळजी वेगळी आणि नवरा म्हणून जी काळजी वाटते ना ती वेगळी. ज्या दिवशी तुला यातला फरक कळेल ना, मी हिमालयात जाणार आहे खरंच. आय प्रॉमिस. जा, कुठे जा तू ना. फक्त सतत मला टोमणे मारत राहा. टोमणा? समर, टोमणा नाहीये हा, ही सत्य परिस्थिती आहे. आणि फक्त तुझ्या बाबतीत नाहीये, जगातल्या सगळ्या नवऱ्यांच्या बाबतीत आहे. हो की नाही हजबंड? झालं काही झालं की हिची गाडी माझ्यावर घसरणारच. घसरले? मला एक सांग, तू मला काय प्रॉमिस केलं होतंस? आजचा अख्खा दिवस माझ्या सोबत घालवणार आहेस, पण प्रॉमिस डेच्या दिवशीच तू ते प्रॉमिस मोडलास, हो ना? मोडलं नाही, म्हणजे ते आपलं. पण बायको बरोबर वेळ घालवायचा, तिची बडबड, कटकट, शॉपिंग, बापरे एवढं सगळं कोण झेलणार ना. म्हणून आपलं इग्नोर करून टाकायचं बायकोला. सोपं असतं ना. इग्नोर? नाही अगं, इग्नोर का करेन मी? आज ना दिवसभर खूप काम होतं. मग कमिट का केलंस? ते काल लक्षात नव्हतं, पण मी विचार करत होतो. म्हणजे मी घरी आल्यावर विचार केला आणि आठवलं. म्हणलं अरे हो, पण काय ना कामाच्या गडबडीत सगळं विसरलो ग. खरंच खूप काम होतं. खोटं वाटत असेल तर विचार समरला. त्याला काय विचारायचंय? उंदराला मांजर साक्षी. हा, आनंद तुला उंदीर म्हणाली आणि तुला मांजर. डार्लिंग. हो, डार्लिंग वगैरे राहू दे तुझं. तुम्ही सारखेच आहात. त्याच्यासारखाच आहेस तू, खोटारडा. अरे चिडलीये ती. बघ ना, आणि चिडली नाही, रुसली आहे. अरे मग जा, तिचा रुसवा घालव, नाहीतर आपल्या दोघांना महागात पडेल. मी नाही, तू जा. तू नवरा आहेस तिचा. तू पण मित्र आहेस तिचा. नाही तू जा. नाही तू जा. नाही तू जा. तू जा. मी नाही, तू. तू तू. हा हा, मी. तुम्ही दोघं, ते तुमच्या दोघांवर चिडल्यात, त्यामुळे दोघांनी जा. बायको ऐक ना प्लीज. ए, जा रे तुम्ही दोघं. अरे अरे ऐक ना. ऐक, अगं पर्स कशाला घेऊन जातेस? बायको ऐक ना. ऐक. ऐक ना, शांतपणे ऐक. मला बोलायचं नाही. ऐक ना. मला एक मिनिट दोघांचं ऐक. बोलायचं नाही. मला मागे अरे असं काय? मला सांग डार्लिंग, तुला काय हवंय? प्रॉमिस हवंय. कोणाकडनं? आनंदकडून. दिलं. हा. हा,
हा ठीक आहे दिले. डार्लिंग, प्रिय बायको, मी 7 जन्म फक्त आणि फक्त तुझाच नवरा होईन. बापरे, 7 जन्म नको, या जन्मातच तुला काही झेपत नाहीये. नाही, मला या जन्मात काही प्रॉमिसेस हवेत. आत्ताच बोलूयात आपण. बघ आता काय करशील. मी एवढं सगळं चांगलं करतो आणि ही असं वागते. ठीक आहे, दिलं मी प्रॉमिस. नक्की? हो दिलं. हा पण मला तुझ्याकडून पण काही प्रॉमिस हवंय. हा, देईन. बघा, एवढ्या पटकन हो म्हणालीयस, हे दोघे जण साक्षीदार आहेत. हा, मग काय घाबरते की काय मी? तुम्ही दोघांनी असं करा, आमच्यातला जो तुम्हाला बरोबर वाटतोय ना त्याच्या मागे जाऊन तुम्ही उभं राहायचं. ए, हा गेम खेळूयात. चल 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 चल. हो चालेल. ए, काय सिंक्रो आहे? एका सुरात हो चालेल म्हणाले बघ. आणि आपल्याला 2 मुलं होऊन सुद्धा अजून आपल्यात काही सिंक्रो नाहीये. सिंक्रो होण्यासारखं तू वागत नाहीस ना. मी निगेटिव्ह आहे? हो निगेटिव्ह वागते मी? हो वागतेसच, नेहमी करतेस. माझं काही ऐकत नाहीस असंच वागतेस. अरे हा किती खोटारडा आहे. मी खोटा आहे? तुम्ही एक काम करा, तुम्ही भांडत बसा, आम्ही निघतो. ए, नाही, थांब, थांब, थांब. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. खरं तर हेच प्रॉमिस हवंय. भांडायचं नाही, कळलं? शक्यच नाहीये ते. या बाबतीत मी तुमच्या बरोबर आहे. येस. ओ, तुम्हाला न भांडता जमणार आहे का? मी भांडतच नाही, तुम्ही भांडत असता नेहमी. सुरुवात तर तुम्हीच करता ना, आणि शेवट तुम्ही करता. मध्य तुमचा असतो. ऐका, आता तुम्ही दोघे भांडा, आम्ही जातो. सॉरी. परत सिंक्रो. क्या बात है. पण ठीक आहे, मी प्रॉमिस करतो की मी यापुढे निकिताशी भांडणार नाही. हा पण आता माझा टर्न. प्रॉमिस कर की तू खोटं बोलणार नाहीस. हे प्रॉमिस तर करत तू मला द्यायला हवं. खोटं बोलणार. डार्लिंग, करेक्ट आहे. बघ. सानंदीवणी, तुला खरंच वाटतं मी खोटं बोलत असेल? नाही म्हणजे हा कधीतरी वाटतं, पण मी तुमच्या बाजूने आहे. का? हो, कारण आज ह्या खोटं बोललात माझ्याशी. बापरे, मी कधी खोटं बोलले स्वानंदी? मग इथे येण्यासाठी फोन केलात तेव्हा तुम्ही खोटंच सांगितलं मला. कधीच नाही डार्लिंग, आमची कधीच खोटं बोलू शकत नाही. हो, आज खोटं बोललात तुम्ही की राजवाड्यांचं बीपी शूट झालंय. त्याला खोटं म्हणतात का? तुला इथे बोलवण्यासाठी तसं करावं लागलं यार. सरप्राईज होतं ना. जे खोटं असतं त्याला खोटंच म्हण. हा, ठीक आहे ठीक आहे. मी आणि समर कधीच खोटं बोलणार नाही. असं प्रॉमिस कर. बोल ना, जाऊ दे, बोल. अरे पण बोल ना, बोल. ठीक आहे, प्रॉमिस. हा, ओके. आता पुढचं. इतर बायकांकडे बघायचं नाही. हे प्रॉमिस माझ्यासाठी असूच शकत. हा नाही, तुझ्यासाठी नाही. हो म्हणजे मी राजवाड्यांशी सहमत. मी कधी पाहिले यार इतर बायकांकडे? मला तोंड उघडायला लावू नकोस आनंद. नाही नाही यार, काय काय संबंध? मी कधी पाहिलं इतर बायकांकडे?